अधिवेशन सुरू होते त्यानिमित्तानं पत्रकार परिषद घेतात मुख्यमंत्री, तेव्हा थेट जाऊया। राज्य सरकार ही गेल्या 2 वर्षात राज्य सरकारनं मागास भागाकरता काय केलाय हे सांगण्याकरता उत्सुक आहे। पुढच्या 3 वर्षात काय करणार आहोत हे देखील जनतेसमोर आम्हाला मांडायचं आहे आणि त्या माध्यमातून राज्य सरकार हे तुलनात्मक दृष्ट्या किती प्रगल्भतेने काम करत आहे हे देखील या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या समोर निश्चितपणे येणार आहे। शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात यावर्षी खरीपाचा हंगाम अतिशय चांगला दिसतोय। आतापर्यंत जे सगळे ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये आत्ताच मागील वर्षीच्या तुलनेत 35% जास्त आवक ही बाजार समितीमध्ये आलेली आहे आणि चलनबंदीनंतर देखील बाजार समितीतले व्यवहार हे नीट त्या ठिकाणी चाललेले आहेत। पहिले 2-3 दिवस ते प्रभावित झाले होते, त्यानंतर राज्य सरकारने त्यात इंटरव्हेन्शन केलं। शेतकरी असतील, अडतिया असतील आणि बाजार समिती असेल यांनी बँकेच्या माध्यमातून व्यवस्था उभ्या केल्या आणि त्यामुळे सगळ्या बाजार समित्यांमध्ये सुरळीत व्यवहार हे चाललेले आहेत। रबीच्या संदर्भात देखील जी शेतकऱ्यांसमोर एक थोडी अडचण होती, फर्टिलायझर विकत घ्यायचे होते, खतं बितं जे काही इनपुट गोष्टी ज्या विकत घ्यायच्या होत्या त्या संदर्भातही बँकर्सची बैठक आम्ही घेतली आणि त्यातनं सगळ्या रजिस्टर्ड डीलर्सची माहिती देऊन थेट त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून किंवा कुठल्याही बँकेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येतात अशी व्यवस्था उभी केली। त्याला सगळ्यांनी मान्यता दिली आणि ती व्यवस्था सुचारू रूपाने सुरू झाली आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंत रब्बीचं ची पेरणी 78% झालेली आहे आणि हे गेल्या 4-5 वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे। त्याच्यामुळे रब्बीची पेरणी देखील मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे। राज्यामध्ये चलनबंदीनंतर राज्य सरकारने अनेक प्रोएक्टिव्ह उपाययोजना केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात आम्ही नागरिकांना दिलासा दिलाय आणि सर्वसामान्य जनतेचे मी आभार मानतो की त्यांना हे माहिती आहे की हा निर्णय देशहितामध्ये घेतलेला असल्यामुळे त्यांनी अडचणी असताना देखील थोडा त्रास सहन करून या निर्णयाला भरघोस पाठिंबा दिला आहे आणि निश्चित देशामध्ये एक नवीन व्यवस्था या निर्णयाच्या माध्यमातून कायम होते। यासोबत या अधिवेशनाच्या माध्यमातून जे राज्यासमोरचे विविध प्रश्न आहेत, मग तो मराठा समाजाच्या मोर्चांचा प्रश्न असो, त्याही संदर्भात निश्चितपणे चर्चा होईल। सरकार आपली भूमिका ठेवेल आणि ज्या मागण्या आहेत त्यातल्या बहुतांश मागण्यांबद्दल सरकारने जी सकारात्मक भूमिका घेतली आहे ती देखील आम्ही सभागृहामध्ये मांडू आणि हे मांडत असताना दलित समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांच्यामध्ये कुठलंही चिंतेचं वातावरण राहू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील सभागृहाची आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की हा कुठल्या एका पक्षाचा प्रश्न असू शकत नाही। सभागृहाने अत्यंत गंभीरतेने याच्यावर चर्चा केली पाहिजे। माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष त्या चर्चेचं योग्य वेळी नियोजन करतील आणि या राज्यासमोरचा हा एक महत्त्वाचा प्रश्न समजून सर्व पक्ष गांभीर्यानं त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता एक सकारात्मक चर्चा करतील, एक रोडमॅप तयार करतील हा मला विश्वास आहे। आरक्षणाच्या संदर्भातली केस
कोर्टामध्ये सुरू आहे, त्यात राज्य सरकारचं ॲफिडेव्हिट उद्या दाखल होईल. अतिशय अभ्यासपूर्ण सर्व पुरावे जमा करून अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारची केस ही राज्य सरकारच्या वतीनं तयार करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की अतिशय भक्कमपणे ही बाजू आम्ही उचलून धरू शकू. विविध समाजांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात देखील उचित चर्चा ही त्या ठिकाणी होईल. या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची ही जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर देखील चर्चा व्हावी अशी सभागृहाची अपेक्षा होती. ती चर्चा देखील त्याचं योग्य नियोजन हे या ठिकाणी करण्यात येईल. आणि इतर ज्या बाबी आहेत, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये आकडेवारी सप्रमाण आम्ही सभागृहासमोर दाखवू की कशा प्रकारे राज्यामध्ये राज्य सरकारनं या संदर्भात तुलनात्मक चांगली कारवाई केली आहे. काही घटना देखील मागच्या काळात राज्यामध्ये घडलेल्या आहेत. त्या घटनांमध्ये मग ती आश्रमशाळांमधल्या घटना असो, लैंगिक शोषणाच्या घटना असो, त्याच्यात अत्यंत प्रोएक्टिव्ह भूमिका ही राज्य सरकारने घेऊन सगळ्या आश्रमशाळा असतील, बालगृह असतील याची तपासणी सुरू केलेली आहे. तिथल्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं चालला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने घेतला. अनेक विभाग हे केवळ खरेदीचं केंद्र झाले होते आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये केवळ पुरवठादारांचे भांडणं आणि त्यातनं एक स्पर्धेतनं लाभार्थीला कुठलाही फायदा न होता पुरवठादारांना अधिक फायदा अशा प्रकारची एक व्यवस्था उभी राहिली होती. ही मोडून काढायचं काम राज्य सरकारने केलं आणि जवळजवळ 40 पेक्षा जास्त वस्तू या आता डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा केलेला आणि ही यादी आम्ही वाढवणार आहोत. आणि यापूर्वी काही गोष्टी डीबीटीने आम्ही देणं सुरू केलं, त्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. गेल्या 2 वर्षातला अतिशय यशस्वी तो अनुभव झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे पुरवठादारांचे जे काही अड्डे तयार झाले होते त्याच्याऐवजी आता थेट आदिवासी विद्यार्थी असतील, सामाजिक न्याय विकास विभागाच्या अंतर्गतले विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अशा सगळ्यांना डीबीटीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ज्या काही सवलती आहेत त्या द्यायच्या. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण, महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला. मला असं वाटतं की राज्य सरकार आपल्या परीनं अतिशय चांगलं काम, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचाच परिणाम आपण बघितला की मोठ्या प्रमाणात जनतेचं समर्थन देखील मिळत आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांच्याच भाषेत सांगायचं झालं, खरं म्हणजे ती भाषा मी वापरत नाही, पण आता कधी कधी भाषेला भाषेनेच उत्तर द्यावं लागतं. तर नगरपालिका निवडणुकीमध्ये हर जगह फूल खिला है इसलिए उनका मोगली बन गया है असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अर्थात मला असं म्हणायचं नाही, मी गमतीत बोललो आहे. त्यामुळे ते जी भाषा वापरतात ती भाषा मी वापरणं हे मला शोभत देखील नाही. पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये अत्यंत गांभीर्य, आपल्या अधिवेशनामध्ये अत्यंत गांभीर्यानं राज्याच्या विविध प्रश्नांवर विचार विनिमय, चर्चा करून
राज्याला पुढे नेण्याकरता विरोधी पक्षांनी देखील सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती मी विरोधी पक्षाला देखील करतोय. माहिती काही आलेली नाही सगळं, पण त्याची जर काही अशी कुठला घोटाळा असेल त्याची चौकशी होईल ना. प्रत्यक्षात 10 दिवस कामकाज आहे. या 10 दिवसामध्ये राज्यातल्या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळेल का? नाही, 10 दिवसामध्ये सगळ्या प्रश्नांना न्याय मिळू शकत नाही, तो 100 दिवसातही मिळू शकत नाही. आपण चर्चेचा स्तर काय ठेवतो, न्याय मिळवून घेणं याकरता आपण चर्चा करतो की गोंधळ घालण्याकरता चर्चा करतो की केवळ मीडियासमोर काहीतरी आपलं आलं पाहिजे याच्याकरता चर्चा करतो, याच्यावर ते डिपेंडंट असतं. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी आम्ही याच्यापेक्षा कमी दिवस अधिवेशन चालायचं, पण अनेक गोष्टी पदरी पाडून घ्यायचो. आता हा राज्य सरकार तर सकारात्मक आहे, त्यामुळे विरोधी पक्ष आता किती पदरी पाडून घेतो ते आपल्याला बघायचं. नोटबंदी नंतर नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्याच्यासाठी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे विरोधी पक्षांनी. 8,000 कोटींची मागणी केली आहे. असं आहे की शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल तर त्याची नुकसान भरपाई जरूर देऊ, पण बाकी त्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई काय आम्ही देऊ शकत नाही, आमची तेवढी क्षमता नाही. प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी मोहन भागवतांची भेट घेतली आणि त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की डिमॉनिटायझेशन बद्दल त्या दोघांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेचं सुरुवातीपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे डिमॉनिटायझेशन, त्याला विरोध राहिलेला आहे आणि त्यांनी प्रेसिडेंटकडे पण त्यांचं एक डेलिगेशन केलं होतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते कुठेतरी बीजेपीला अवॉइड करतात असं नाही का वाटत त्यांच्याशी बोलणं किंवा चर्चा करायला? नाही, असं आहे की त्या लेवलवर सगळ्या चर्चा चाललेल्याच आहेत. डिमॉनिटायझेशनला कुठेही शिवसेनेने विरोध केलेला नाही. त्यातनं उद्भवलेल्या परिस्थितीवर त्यांचं भाष्य राहिलेलं आहे आणि स्वतः उद्धवजी असं म्हणाले की मी चलनबंदीला समर्थन देतो, पण लोकांना त्रास होऊ नये याच्या उपाययोजना केल्या पाहिजे. मला असं वाटतं की ती सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकांना त्रास होऊ नये, त्याकरता राज्य सरकार कारवाई करत आहे. पण उद्या शिवसेनेचे खासदार आरबीआयचे इथे निदर्शनं पण करणार आहे, तेव्हा सत्तेमध्ये बसलेला एक मित्र पक्ष आणि तुम्ही म्हणता आहे की नोटाबंदीला लोकांनीच आम्हाला पाऊल दिला, तर ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका नाही आहेत. नाही, असं आहे की शिवसेनेचा प्रवक्ता तर मी नाही आहे, त्याच्यामुळे ती बाजू तर तुम्हाला शिवसेनेच्या प्रवक्त्यांना विचारावी लागेल. आम्ही सरकारमध्ये एकत्रित काम करतोय. आता नोटाबंदी झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्यातही आम्ही एकत्रितपणे त्याला सामोरं जातोय, सगळ्या उपाययोजना आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. प्रवक्त्यावर तुमचं फार प्रेम आहे, तुमच्यावर जास्त प्रेम आहे. जिल्हा बँकांच्या देश आहे कृषी विरोधकांनी घेतलेलं, त्या संदर्भात काय जिल्हा बँकांना परवानगी मुळामध्ये मी स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांना आणि माननीय अर्थमंत्री महोदयांना पत्र लिहून ही विनंती केली होती की जिल्हा बँकेला परवानगी दिली पाहिजे. आता मुळामध्ये जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी नाही आहे. बाकी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरची परवानगी आहे, इतर सगळ्या परवानग्या आहेत, पण जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी जिल्हा बँकेला मिळाली नाही. आणि त्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने अतिशय कठोर भूमिका घेतली. याचं कारण सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारचा इन्फ्लो हा जिल्हा बँकेमध्ये दिसून पडला, त्यातनं देशभरात रिझर्व्ह बँकेला अशी शंका निर्माण झाली की याच्यातनं पैशाचं कन्व्हर्शन मोठ्या प्रमाणात होईल, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं डिजिटायझेशन झालेलं नाही आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणात कंट्रोल नाही आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने त्या संदर्भातले काही निर्बंध घातलेत, पण मला असं वाटतं लवकर ते निर्बंध आता हळूहळू शिथिल होत आहेत आणि जिल्हा बँकांवरचे निर्बंध दूर व्हावे याकरता आम्ही ही विनंती केलेली. सर, एक प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांचं जरी समर्थन असल्या या नोटाबंदीला, तरी जी ग्रामीण भागातली परिस्थिती उद्भवली, गावातली शहर ज्या नगरपालिकांमध्ये झाली त्याही नगरपालिकांमध्ये एकाच दुसरं ATM असते, एकाच दुसऱ्या बँकेचं, आणि एखादी बँक असते नॅशनलाइज. बहुतांशी खाती शेतकऱ्यांच्या आज खरीपाच्या पेरण्या करून दिल्या आहेत. तुम्ही आता थेट बियाणं खरेदी करणारा शेतकऱ्यांना सांगितले बियाणं तिथं अनुदान देऊ वगैरे, परंतु अशी महाबीजची दुकानं जास्त कुठं नाही, म्हणजे सरकारी बियाण्याची दुकानं फार कमी आहेत. तिसरा महत्त्वाचा भाग असा आहे की जे काही रोजगार मिळणार आहे काम करण्यासाठी शेतामध्ये वगैरे, तो रोजगारच आता सध्या उपलब्ध नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर खरीपाचं जे काही परिस्थिती पुढे निर्माण होईल किंवा वाढत जाईल
आणि त्याच्यातून जे काही राज्याचं थोडंफार नुकसान होईल, तर अशा परिस्थितीत पुढे जाऊन काही मदतीची मागणी होऊ शकते, सवलतीची मागणी होऊ शकते, तर सरकारची काय तयारी आहे? मुळामध्ये जेव्हा चलनबंदी झाली आणि 85% चलन हे आपण बदलतोय, त्यावेळेस काही ना काही त्रास होणार आहे, तो होतोय. त्यामुळे त्रासच नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर मी आधीच आकडेवारी सांगितली, जी वस्तुस्थिती सांगितली जाते आणि जी जमिनीवरची वस्तुस्थिती आहे यात मोठा फरक आहे. खरीप रब्बीची पेरणी ही 78% झाली आहे आणि जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 5 वर्षाची तुलना केली तर आजच्या कालावधीमध्ये ती सर्वाधिक आहे. दुसरं असं आहे की आम्ही बियाण्यांच्या संदर्भात किंवा बाकी सगळ्या गोष्टींच्या संदर्भात केवळ आता सरकारवर अवलंबून ठेवलेलं नाही. आपल्या राज्यामध्ये कोणालाही विक्री करायची असेल तर रजिस्टर व्हावं लागतं. अशा सगळ्या रजिस्टर्ड डीलर्सला परवानगी दिलेली आहे. थेट त्यांच्याकडे ट्रान्सफर होते. त्याची व्यवस्था SBIने उभी करून दिली आहे. एक छोटासा फॉर्म भरावा लागतो, शेतकरी तो भरतायत आणि त्याच्या ॲडव्हर्टिजमेंट सगळ्या पेपरला आलेल्या आहेत आणि आत्ता कुठूनही त्या प्रकारच्या अडचणी येत नाही आहेत. आपण म्हटलं की राज्यातली इकडे राज्यातली कायदा व सुव्यवस्था जी आहे ती तुलनात्मक दृष्ट्या सुधारलेली आहे. मात्र NCRBचे डेटा काहीतरी वेगळेच सांगतात आणि विशेषतः नागपूरमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढले आणि तुमच्या मतदारसंघात ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. मला वाटलं होतं तुम्ही ते म्हणाल म्हणून मी आकडेच घेऊन आलो प्रमाण तुमच्याकडे. वाढलेलं, अपहरणांचं प्रमाण वाढलेलं, किडनॅपिंगचं प्रमाण, रेपचं प्रमाण वाढलेलं. तुमच्या माहितीकरता सांगतो, सीएम साहेब याला जोडून जास्त जोडू नका, याचं उत्तर देतो आधी. फार जोडू नका. पहिली गोष्ट अशी की NCRBचे रिपोर्ट हे 1-1 वर्ष आधीचे असतात. पण तरी तुमच्या समाधानाकरता सांगतो, तुम्ही गंभीर गुन्हे सांगितले. खुनामध्ये ऑक्टोबर 2014 नागपूरमध्ये 89 होते, आता ते 77 पर्यंत खाली आले आहेत. सोनसाखळीमध्ये 231 होत्या, ते 109 आलेले आहेत. दरोड्यामध्ये 216 होते, ते 164 आले आहेत, म्हणजे 52 कमी झालेले आहेत. आता प्रॉब्लेम एवढाच आहे की नागपूर माझं गाव असल्यामुळे इथे छोटीशी घटना घडली की तुम्हाला 1 दिवसाचा पूर्ण मसाला मिळतो. तुम्हाला दाखवता येतं की बघा मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये काय चाललंय, मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये काय चाललंय. मी मागे आपल्या सगळ्यांना विनंती केली की का आमचं गाव एवढं बदनाम करता, एवढं खराब नाही आहे काही, त्यातला गुन्हेगारी कमी होते आहे, हे आकडे दाखवत आहेत. तर 14 डिसेंबरला मराठा समाजाचा मोर्चा विधिमंडळावर येणार आहे. परंपरेप्रमाणे या मोर्चाला विधिमंडळावर जर एखादा मोर्चा येत असेल तर त्याला सरकार सामोरे जातं, आपण सामोरे जाणार आहात? असं आहे की या मोर्चामध्ये पहिलेपासनं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे की कुठल्याही मंत्र्यांनी येऊन आमच्याकडनं निवेदन घेऊ नये. त्यांनी जर भूमिका बदलली तर विचार करता येईल. एक 2 प्रश्न आहेत. एक तर इरिगेशन स्कॅमच्या चौकशीबद्दलचा आहे आणि दुसरा हा प्रश्न आहे की अपोजिशनने आज आरोप केला मिहानमध्ये गुंतवणूक फारशी होताना दिसत नाही यावर. अपोजिशनच्या आरोपाला तुमचं काय होईल? मुळामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये मिहानमध्ये फार चांगल्या प्रकारे गुंतवणूक येते आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे तर 10-10 वर्षापासून ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या होत्या पण ज्यांनी अपेक्षा सोडून दिली होती की मिहानमध्ये काय होईल, काही होणार नाही आणि त्यामुळे जे गुंतवणूक करत नव्हते असेही आता मिहानमध्ये गुंतवणुकीकरता परत येत आहेत. त्यामुळे विरोधक पक्षाने काळजी करू नये. मिहानमध्ये गुंतवणूक येणार आहे. त्यांना आवडो की न आवडो नागपूरमध्ये गुंतवणूक होणार आहे, विदर्भात गुंतवणूक होणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे. Sir, I have got another question, sir. Sir, the question of many farmers who have gone to deposit their money or change their money, the banks had royally taken away or got their loans cleared in their money, and they were not exchange notes. Many banks did that. They wanted to clear their loans. They are so busy in clearing their loans that farmers were left with no cash to even eat their food. काही ठिकाणी असं घडल्याचं आम्हाला समजल्याबरोबर आम्ही स्टेट लेवल बँकर्सची मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये त्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन्स दिले. त्यानुसार आता बँकांना कळवण्यात आलेलं आहे. हे सर्व दूर झालेलं नाही, काही ठिकाणी निश्चित झालं आहे, पण आता याच्यानंतर ते होणार नाही याची काळजी घेतली. नेहमीच असतं. आपल्या माहिती करता
आमच्या मंत्रिमंडळामध्ये आजपर्यंत जेवढे निर्णय आम्ही केले ते एकमताने केलेले. हे पहिलं मंत्रिमंडळ असं आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होते, निर्णय होतात, ते एकमताने होतात, सगळे निर्णयाच्या पाठीशी उभे राहतात. आपण इरिगेशन स्कॅमच्या संदर्भात विचारलं, त्या संदर्भात अतिशय वेगानं सगळी चौकशी चाललेली आहे. काही गुन्हे दाखल झाले आहेत. नजीकच्या कालावधीत काही अजून गुन्हे दाखल होत आहेत. तुम्हाला सांगितलं त्यांनी? मला नाही सांगितलं सर. हा गुन्हेगार फुल टाइम झाले आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आणि पर प्रांतातून इथे विविध प्रकारची शस्त्र नागपुरात गुन्हेगार फुल टाइम झाले असा त्यांचा आरोप होता. ते नागपूरकडे अधिक लक्ष देत आहेत हे चांगलं आहे, पण वस्तुस्थिती जाणून लक्ष दिलं तर अधिक बरं आहे. वस्तुस्थिती न जाणता त्यांनी ऐकीव गोष्टींवर विरोधी पक्षांनी बोलू नये. एखाद्या शहराला उगीच बदनाम करू नये. जिल्हा बँकेमध्ये पहिल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात रकमा जमा झालेल्या आहे. तर या संदर्भात चौकशीसाठी काय राज्य सरकार प्रयत्न करते? हे आरबीआय करेल, राज्य सरकारचा विषय नाही. कारण हा केवळ महाराष्ट्रातला विषय नाही आहे. देशभरात हा फेनॉमेना त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. तुम्ही त्याचा निर्णय आरबीआय करेल. फॉक्सकॉनच्या संदर्भात आपण विचारलं, त्या संदर्भात फॉक्सकॉननी काही मागण्या केल्या होत्या ज्या अजून केंद्र सरकारने त्यांच्या मान्य केलेल्या नाही आहेत. त्यांचे जे अधिकारी आहेत ते 2 महिन्यापूर्वी मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की या काही आमच्या गोष्टींमध्ये आमचं ॲक्टिव्ह केंद्र सरकारशी बोलणं चाललेलं आहे. त्या गोष्टी मान्य झाल्यानंतरच आम्हाला येता येईल. फॉक्सकॉन ही कंपनी मुळामध्ये ॲपलचे फोन तयार करणारी कंत्राटदार कंपनी आहे. त्यामुळे त्या गोष्टी मंजूर झाल्यावरच ते आम्ही येऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. सिंचन घोटाळ्याची चौकशी सांगितलं ना संत गतीने सुरू आहे ना? नाही, काय संत गतीने? एकदम जोरात चालली आहे. काही संत गतीने. सरकारी विभाग में पैसों के भुगतान के लिए किन किन निजी और सरकारी ई वैलेट कंपनियों को परमिशन दी गई? मतलब मैं समझा नहीं. सरकारी विभाग में पैसों के भुगतान के लिए कुछ ई वैलेट कंपनियों को परमिशन दी गई है सरकार की तरफ से, केंद्र सरकार, राज्य सरकार की तरफ से. ऐसी कोई कंपनी अपने राज्य सरकार की तरफ से इनको परमिशन दी गई है? अजून ई वॅलेट कंपन्यांना कोणालाही परवानगी दिलेली नाही. चला, धन्यवाद, आभारी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.